अटीतटीचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सौरभ पहिलं षटक घेऊन येणार आहे। नॉन स्ट्राईकला आहे मल्हार, स्ट्राईकला आहे अरुण। सामन्याचा पहिलाच चेंडू टाकणार आहे सौरभ। हा देखील सामना अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा आपल्याला बघायला मिळेल। सामन्याला सुरुवात होत आहे। सौरभ लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत। ओमकार यांनी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे। एक धाव झालेली आहे संघाची। मल्हार स्ट्राईकवर, सौरभ गोलंदाजीसाठी। वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव। या अतिरिक्त धावेबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 2। सौरभ पुन्हा एकदा आपली दिशा थोडीशी हरवल्यासारखी दिसते। अजून एक अतिरिक्त चेंडू, एक चेंडू 3 धावा या ठिकाणी। पुढचा चेंडू घेऊन येत आहेत। चांगला चेंडू टाकलेला, निर्धाव, परंतु पंचांनी तो वाईट घोषित केलेला आहे। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। पंचांच्या निर्णयाचा सन्मान करावा खेळाडूंनी। पुन्हा एक अतिरिक्त धाव, धावसंख्या झालेली आहे 4। एक चेंडू 4 धावा, चौकार न ठोकताही 4 धावा झालेल्या आहेत। 3 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत सौरभ यांनी। थोडी शांत डोक्याने गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे मल्हार यांना। सौरभ पुन्हा नो चेंडू, या ठिकाणी अजून एक अतिरिक्त धाव, धावसंख्या झालेली आहे 5। नो बॉल होता, त्यामुळे ही अतिरिक्त धाव आहे। एक चेंडू 5 धावा झालेल्या आहेत। पुढचा चेंडू सौरभ यांचा, चांगला चेंडू, या ठिकाणी धावचित होऊ शकतो, परंतु ही संधी सोडलेली आहे। धावचित करण्याची संधी होती। ओमकार धावचित करू शकले असते, सौरभ यांचा चांगला सपोर्ट नव्हता त्या ठिकाणी। 2 चेंडू 5 धावा। पुढचा चेंडू सौरभ यांचा, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने केलेला आहे। एकच धाव मिळेल या ठिकाणी। बॅनरच्या मागे बॉल गेलेला आहे। ओमकार यांनी तो सौरभच्या कडे दिलेला आहे। आता 3 चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या आहेत। स्कोर कुठे कोण लिहित आहे? हा, 3 चेंडू 6 धावा झालेले आहेत। चौथा चेंडू, चांगला चेंडू टाकलेला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं गचाळपणा, या ठिकाणी धावचित होऊ शकतो। दोन्ही फलंदाज एकाच क्रीजला आहेत। पुन्हा एकदा संधी होती, परंतु धावचित झालेले आहेत। शेवटी अरुण धावचित झालेले आहेत। अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण होतं, तरी देखील या ठिकाणी बळी मिळालेला आहे आणि पहिला गडी बाद झालेला आहे। काठावरील पास या संघाचा। 4 चेंडू 6 धावा, एक गडी बाद झालेला आहे। याचं नाव काय? हा, मितेश या ठिकाणी आता फलंदाजीसाठी आलेला आहे। 1 डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे सौरभ। 4 चेंडू मध्ये 6 धावा, एक गडी बाद केलेला आहे रनआउटच्या रूपाने। पुढचा चेंडू सौरभ यांचा, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव। 7 धावा झालेल्या आहेत। मितेश स्ट्राईकवर आहेत। ओमकार थोडासा कान मंत्र देत आहे सौरभ यांना की अतिरिक्त धावा कशा थांबवायच्या। चांगलाच फटका, परंतु इथे धाव झेलबाद होऊ शकला असता, परंतु चांगली रौनक यांच्याकडनं चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी। अजून एक धाव, शेवटचा बॉल शिल्लक आहे। 8 धावा झालेल्या आहेत। चांगला एकच धाव मिळेल या ठिकाणी। खामकरांचा चांगला थ्रो, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागेल। पहिलं षटक संपलेलं आहे। एका षटकामध्ये 9 झाले ना? स्कोर किती झाला? 10 झाला की 9? 9 ना? एक षटक 9 धावा झालेल्या आहेत। सौरभ यांनी धावचितच्या रूपाने गडी मिळवला होता। ओमकार दुसरं षटक घेऊन येणार आहेत मल्हार यांच्यासाठी। पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न, आणि हा षटकार, या सामन्यातील पहिला षटकार ठोकलेला आहे मल्हार यांनी ओमकार यांना। धावसंख्या झालेली आहे 15। पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, नो बॉलच्या रूपाने, वाईट सुद्धा, परंतु एकच धाव मिळेल। धावसंख्या झालेली आहे 16। दुसऱ्या षटकाच्या एका चेंडूनंतर धावसंख्या काठावरील पास या संघाची झालेली आहे 16। चांगली सुरुवात
ओमकार जोशी. ओमकार बघूया आपलं षटक पुढे कशा पद्धतीने सुरू ठेवत आहेत. पहिल्याच चेंडूमध्ये एका चेंडूमध्ये त्यांनी जवळजवळ 7 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या 16. खेळाडू ओमकारला प्रोत्साहन देत आहेत. बघूया. अतिशय सुंदर चेंडू टाकलेला आहे. निर्धाव चेंडू. लेग बिफोरची अपील केली होती परंतु पंचांनी फेटाळून लावलेली आहे. 2 चेंडूमध्ये 16 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी परंतु थोडीशी मिसफील्ड झाली होती परंतु अतिरिक्त रन काही दिलेलं नाहीये. 17 धावा संघाच्या झालेल्या आहेत. ओमकार पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव त्यांनी दिलेली आहे. धावसंख्या झालेली 18. पुन्हा एक अतिरिक्त धावसंख्या झालेली 19. 2 सलग वाईट चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. पुन्हा एकदा नो आणि बाउंड्री आणि नो बॉल असल्यामुळे 5 धावा या ठिकाणी मिळणार आहेत आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 23 का 24 झाले. 24 या 5 धावा आहेत. आता नो बॉल प्लस 4 5 धावा मिळणार आहेत त्यामुळे धावसंख्या झालेली आहे 24. सुंदर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचित होऊ शकते अशा ठिकाणी आणि धावचित झालेले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आणि थ्रो केलेला आहे रोनक यांच्याकडून आणि या ठिकाणी अजून एक धावचितच्या रूपाने दुसरा गडी बाद झालेला आहे काठावरील 5 संघाचा. आता फलंदाजीसाठी आलेले आहेत प्रशांत. दुसरं षटक सुरू आहे. संघाच्या धावा झालेल्या आहेत 24. 2 गडी बाद झालेले आहेत. दोन्ही धावचितच्या रूपाने बाद झालेले आहेत. ओमकार पुढचा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. अशाच प्रकारची लाईन अँड लेंथ त्यांना ठेवण्याची आवश्यकता होती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. शेवट कसा करतात ते आपण बघू आणि शेवट देखील सुरेख केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. दुसरी धाव मिळू शकते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25. 2 गडी बाद झालेले आहेत. दोन्ही गडी धावचितच्या रूपात या ठिकाणी बाद झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन रेट आहे 12.5. 25 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक घेऊन आलेलं आहे प्रथमेश खामकर. स्ट्राईकला आहेत मल्हार. प्रथमेश बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या झालेली आहे 26. दुसरा चेंडू. सेम त्याच प्रकारे दोन्ही चेंडूवरती एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या 27. तिसरा चेंडू घेऊन येण्यात प्रथमेश. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी झेल होऊ शकतो. 1 धाव. चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाची. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. चौथा चेंडू. सुंदर चेंडू या ठिकाणी. डॉट बॉल आहे ना. हा डॉट बॉल आहे. 28 धावा. उत्तम असं षटक टाकत आहेत या ठिकाणी. काही आवश्यकता नव्हती. अजून 1 धाव मिळालेली या ठिकाणी. 29 धावा. खामकर यांनी खूप उत्कृष्ट असं षटक या ठिकाणी टाकलेलं आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि एकही अतिरिक्त धाव नाही. कॅच या ठिकाणी होऊ शकतो. हो, निरंजन सावंत यांचा उत्कृष्ट झेल. उडी मारता मारता राहिला फक्त. उडी मारून पकडू शकला असता तो पण त्याची आवश्यकता भासली नाही. तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. कामकऱ्यांचं उत्कृष्ट शतक. फक्त 4 धावा, 1 गडी बाद आणि एकही अतिरिक्त धाव त्यांनी दिलेली नाहीये. 29 धावा झालेल्या आहेत 3 षटकानंतर.
रन रेट लगेच 10च्या खाली घसरलेला आहे काठावरील 5 संघाचा. शेवटचं षटक घेऊन येत आहे सार्थक. शेवटचं षटक घेऊन येतोय सार्थक असं. प्रशांत पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संख्या झालेली आहे 30. चांगल्या प्रकारे फटकावल्याने रोनक यांचा चांगला झेल आणि सार्थक यांना पहिला गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. 4 गडी बाद झालेले आहेत काठावरील 5 संघाचे. संख्या झालेली आहे 30. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 40च्या पार करतात का आपण बघूया. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत योगेश वर्सेस सार्थक. या ठिकाणी सामना. पुन्हा एक अतिरिक्त धाव. हा बॉल डेड बॉल आहे का. ओके. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पंच काय सांगतायत ते बघा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया खेळाडूंनी मध्ये काही बोलू नये. दोन्ही पंचांना निर्णय घेऊन दे. काय धाव पकडायची का. हा एक धाव. 31 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 32. सुशील का. हा सुशील आता स्ट्राईक घेणार आहे. 4 चेंडूमध्ये 40च्या पार करण्याचे त्यांच्या समोर एक आव्हान असेल आपल्या संघाला सन्मानजनक स्थितीमध्ये आणण्यासाठी. सार्थक तिसरा चेंडू घेऊन येणार आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली आहे 33. चांगलाच फटका मारलेला आहे लेकिन परंतु चांगलेच क्षेत्ररक्षक अंपायरच्या रूपाने त्यांना लाभलेले आहेत या ठिकाणी. त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या 34. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. इंगचे ग्राउंड शॉट रनआउट होऊ शकतो आणि धावचित झालेले आहेत या ठिकाणी. वाटलं पण नव्हतं धावचित होतील असं. कामकार आणि सार्थक या जोडीने मिळून धावचित केलेला आहे आणि धावचितच्या रूपाने 4था गडी बाद झालेला आहे. 4 पैकी 3 गडी धावचित झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 34. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 40 पार होतो का. फुल टॉस चेंडू आणि अत्यंत सुंदर झेल. रोनक यांच्याकडून अप्रतिम झेल या ठिकाणी पकडलेला आहे. 6 धावा पण वाचवलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. रोनक यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय सुंदर झेल पकडलेला आहे रोनक यांनी. 5वा गडी बाद झालेला आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे 34. जर षटकार मारला तरच आता 40 होऊ शकतो आणि राजेश यांच्या समोर हे आव्हान असेल सार्थक यांना षटकार मारायचं. बघू सार्थक. पुन्हा एक अतिरिक्त धाव. फक्त खामकर सोडला तर सर्वांनी अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. अशाच प्रकारे अतिशय सुंदर झेल शैलेशाचा. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडण्यास यश आलेलं आहे शैलेश यांना आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 35. बरोबर ना. आणि सेवेज ना त्यांचं नाव काय. सेवेज यांच्यासाठी 36 धावांचं आव्हान आहे. प्रति षटकामागे 9 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी सेवेज बॉईज यांना 2014ची बॅच आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे काठावरील 5 या 2002 मधील संघाचं. काठावरील 5 या संघाने 35 धावा पहिल्या त्यांच्या इनिंगमध्ये केलेल्या आहेत आणि 36 धावांचं आव्हान सेवेज बॉईज समोर त्यांनी ठेवलेलं आहे. लवकरात लवकर हा सामना या ठिकाणी सुरू होत आहे. रोनिक ज्यांनी 2 अप्रतिम झेल पकडले होते आणि जवळजवळ आपल्या संघासाठी 12 धावा वाचवल्या होत्या. आणि प्रथमेश खामकर अशी सलामीची जोडी सेवेज बॉईजची मैदानात उतरलेली आहे. त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे 36 धावांचं म्हणजे जवळजवळ प्रतिषटक 9 धावांची त्यांना आवश्यकता आहे.
हा सामना जिंकण्यासाठी हे सर्व नॉकआउट सामने आहे. यामधील पराभूत संघ जो आहे त्याचं या लीगमधील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जे आपल्या समोर आव्हान आहे ते त्यांना चेस करावं लागणार आहे. आणि पहिले षटक घेऊन येणार आहेत प्रशांत. मैदानामध्ये थोड्याच वेळात पंच उपस्थित होणार आहेत. पंचांच्या आगमनानंतर हा दुसऱ्या इनिंग या सामन्यातील दुसरी इनिंग सुरू होणार आहे. आणि एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही असं बॅलन्स असं आव्हान ठेवलेलं आहे. प्रशांत पहिलं षटक पहिला चेंडू घेऊन येणार आहेत रोनिकसाठी. रोनिक माळी काय करतो बघू. अतिशय सुंदर चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. निर्धाव चेंडू, चांगला डिफेन्स, चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल होऊ शकला असता. एकच धाव घेतलेली या ठिकाणी. एक धावेने रोनिकने आपलं खातं उघडलेलं आहे. संघाने आपलं खातं उघडलेलं आहे. एक धाव झालेली आहे संघाची, रोनिकची. दोघांची एक एक धाव. प्रथमेश पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. एकच धाव मिळेल या ठिकाणी. धावसंख्या झालेली आहे 2. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी. 4 चेंडूमध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू रोनक यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक निर्धाव. प्रशांत खूप चांगली गोलंदाजी करत आहे या ठिकाणी. संघाला जशी आवश्यकता होती तशी त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता दोन्ही फलंदाज एकमेकांशी थोडंसं डिस्कशन करतायत की नेमकं काय डिसिजन घ्यावं. डिफेन्स करावा की अटॅक करावा. आणि शेवटचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने टोलवलेला. एकच धाव मिळेल या ठिकाणी. एक षटक संपलेलं आहे प्रशांत यांचं. एका षटकानंतर 3 धावसंख्या झालेली आहे 3. आता उर्वरित 3 षटकांमध्ये 33 म्हणजे 33 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 11 धावांची आता गरज आहे. स्ट्राईक मितेश. पुढचा षटक घेऊन येत आहे मितेश. त्यांचा सामना करणार आहे रोनिक. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर सुरुवात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल. रनआउटची संधी आहे परंतु एका धाव्यावर समाधान मानलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 4. सेवेज बॉयज थोडेसे अडचणीत आहेत. रन रेट फारच कमी आहे या ठिकाणी. तिसरा चेंडू. धावा झालेल्या आहेत 4. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा धावचीतची संधी होती परंतु कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत. काठावरील पास. धावसंख्या झालेली आहे 5. पुढील चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत. लेग ब्रेकचा मारा या ठिकाणी केलेला आहे. सुंदर फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीतची संधी आणि या ठिकाणी रोनिक धावचीत झालेला. अतिशय अटीतटीचा निर्णय होता परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. 5 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे. थोडंसं एकदम खडतर डिसिजन होतं पंचांसाठी या ठिकाणी, परंतु आपल्या पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. खेळाडूंनी त्यांचा सन्मान ठेवावा. यानंतर रोनिकची जागा घेण्यासाठी आलेले आहेत शैलेश मरगज. बघू आता काय करतात आपल्या संघाचे. धावगती वाढवतात का. सुंदर फटका मारलेला आहे कामकऱ्यांनी परंतु या ठिकाणी झेलबाद होऊ शकतो. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत सेवेज बॉयजचे. धावसंख्या स्थिर. 5 या धावसंख्येवरती थांबलेले आहेत संघ. शेवट या षटकाचा किती बॉल बघे. एकच आहे का. किती बॉल झाले. 5 चेंडू झालेत ना. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 5.
बराच वेळ झाला, धावसंख्या 5 वर स्थिर आहे. दुसरं षटक संपत आलेलं आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे. मितेश, पहिली अतिरिक्त धाव दिलेली आहे काठावरील 5 या संघाने. धावसंख्या झालेली आहे 6. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेवरच समाधान मानणार आहेत. धावसंख्या झालेली आहे 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा झालेल्या आहेत. आता 2 षटकामध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. रन रेट हा जवळजवळ 14.5 वर येऊन पोहोचलेला. 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. शैलेश आणि विशाल हे विशाल लक्ष पार करतो का आपल्याला बघायचं आहे. विशाल याच्या समोर मोठं विशाल आव्हान आहे. आणि आता या षटकामध्ये चौकार आणि षटकारांची आवश्यकता. त्याचं नाव काय? सुशील ना? सुशील, बघूया विशालला थांबवतात का. सुंदर चेंडू या ठिकाणी. एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 8. अजूनही 2 अंकी धावसंख्या गाठता आलेली नाही सेवेज बॉयजला. शैलेश, बघूया सुशील. नो चेंडू या ठिकाणी. अतिरिक्त धाव +1, 2 धावा मिळतील. संघ आता 2 अंकी धावसंख्येमध्ये पोहोचलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 10. अजूनही 26 धावांची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये 11 चेंडू 26 धावा. नो, अजून एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली आहे 12. एका चेंडूमध्ये सुशील यांच्या 5 धावा निघालेल्या आहेत अतिरिक्त धावा पकडून. आणि धावसंख्या झालेली आहे 5. धावसंख्या झालेली आहे 12 झाले. 5 धावा आलेल्या आहेत एका चेंडूमध्ये. 12 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू टाकलेला ठिकाणी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 12. 2 चेंडू 12 धावा. सुशील अतिशय सुंदर चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. विशाल, बघू आता विशाल फटका मारतात का. आणि हा विशाल फटका मारलेला आहे विशाल यांनी. आणि षटकार ज्याची आवश्यकता होती आपल्याला. 19 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत संघाच्या. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 19. विशाल कडून संघाला अजून एका विशाल षटकाराची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ग्राउंड स्ट्रोक खेळून काढलेले. एकच धावेवर समाधान. धावसंख्या झालेली आहे 20. 7 चेंडू 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. शैलेश, नो वाईट. किती धावा? एकच धाव ना. हां, 15 धावांची अजूनही आवश्यकता. 21 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू 15 धावा. शैलेश थोडा विचार करतायत काय करावा. 7 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 7 चेंडू 14 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने खेळायचं आहे सेव्हेज बॉयजला. आव्हान जे आहे थोडंसं आटोक्यात आल्यासारखं वाटतंय. पुन्हा एकदा चांगला फटका. एकच धाव मिळेल या ठिकाणी. धावचित होतो का बघूया. नाही, एक धाव पूर्ण केलेली आहे. हे षटक संपलेलं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 षटकानंतर 23 धावा. आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. अत्यंत अटीतडीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल यांच्या एका विशाल षटकाराने खेळामध्ये थोडीशी रंगत आणलेली आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहे योगेश वर्सेस शैलेश. 6 चेंडू 13 धावा. चांगलाच फटका मारलेला आहे परंतु चांगलं तेवढं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. 5 चेंडू 12 धावा असं समीकरण या ठिकाणी आपल्या समोर आहे. विशाल
निर्धाव चेंडू या ठिकाणी योगेशाने चांगली गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. संघाला ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. आता 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. बघू आता काय करतात, पंचांचा निर्णय या ठिकाणी काय असेल. एकच धाव या ठिकाणी मिळेल, त्यामुळे अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची आवश्यकता. आता षटकाराची आवश्यकता आहे शैलेश यांना. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर चेंडू योगेश यांचा, एकदम त्रिफळाचित केलेला आहे शैलेश यांना आणि सामना आपल्या बाजूने 60 ते 70% झुकवलेला आहे त्यांनी. आता 2 चेंडूमध्ये 11 धावा म्हणजे दोन्ही षटकार मारावे लागतील कुंदन यांना. कुंदन बघू आता काय करतात या ठिकाणी. 2 चेंडू 11 धावा. कुंदन यांनी चांगला फटका मारलेला आहे या ठिकाणी. नो चेंडू दिलेला आहे, पंचांनी या ठिकाणी नो बॉल घोषित केलेला आहे. धावून किती काढले, एकच का? एकच ना. आता 2 धावा मिळतील. 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. नो चेंडूचा जसा पाहिजे तसा फायदा उठवता आला नाही, परंतु 2 धावा मिळालेल्या आहेत कुंदन यांना. विशाल यांच्या समोर आता एक षटकार आणि एका चौकाराचं आव्हान. 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. आणि विशाल यांचा बळी मिळवण्यात यश मिळवलेला योगेश यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी. यष्टी मागे चांगला झेल घेतलेला आहे आणि हा विकेट गेलेला आहे. आणि आता एका चेंडूमध्ये अंकित यांच्या समोर 9 धावा. आता नो चेंडू वगैरे किंवा अतिरिक्त धावच त्यांना वाचवू शकते. एक्सेप्ट डिलिव्हरी आणि खूप सुंदर चेंडू. आपला आनंद संयमाने व्यक्त करावा खेळाडूंनी. 36 धावा सुद्धा या ठिकाणी. काठावरचे 5 ते 35लाच पास होतात. ते 35 धावा त्यांनी केले होते आणि 36ला डिफेंड केलं, त्यामुळे काठावरचे 5 जे आहेत ते काठावर पास झाले. त्यामुळे सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांनी नाव सुद्धा काठावर पास दिलेलं. 35ला पास होते आणि बरोबर 35ला ते पास झाले आणि त्यातही त्यांनी जवळजवळ 8 धावांनी हा विजय मिळवलेला आहे. दोन्ही संघांनी आपापले सामने 8 धावांनी जिंकलेले आहेत. काठावरील संघ 2002 यांचं आयोजकांतर्फे अभिनंदन आणि सेवेज बॉईज 2014 यांना पुढील पर्वासाठी शुभेच्छा, कारण हा नॉकआउटचा सामना होता. त्यामुळे इथे जो संघ पराभूत झालेला आहे त्या संघाचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. तर सेवेज बॉईज या संघाचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. पुढील पर्वासाठी त्यांना आयोजकांतर्फे शाळेतर्फे हार्दिक शुभेच्छा. काठावरील आता यानंतर 10 मिनिटाचं मध्यंतर असेल. कोणत्याही संघाला स्वतःचं रणनीती आखायची असेल तर ते रणनीती या ठिकाणी आखू शकतात आणि पुढील सामन्याचा आनंद घेऊ शकतात. 10 मिनिटाचा या ठिकाणी ब्रेक आहे. यानंतरचा जो सामना होणार आहे आता सामनावीर देऊन टाकूया. आता यानंतर सामनावीरचा पुरस्कार देणार आहेत. सामनावीरचा पुरस्कार सुर्वे या ठिकाणी घोषित करतायत की आनंद सुर्वे सामनावीर. या कोण असेल सामनावीर? कोणाचं नाव आहे? स्कोरर काठावर 5 या संघाने बरोबर काठावरचे रन केले होते 35 आणि तेही त्यांनी उत्तम प्रकारे डिफेंड केलेले आहेत आणि 8 धावांनी जवळजवळ विजय मिळवला आहे. त्यामुळे मी मगाशीच सांगितलं होतं धावसंख्या जास्त पण नाही आणि कमी पण नाही, नेमकं अटॅक करायचं की डिफेन्स करायचा हेच सेवेज बॉईजला कळलं नाही. त्यामुळे 2 षटकामध्ये त्यांनी फक्त 7 धावा केला आणि त्यामुळे आव्हान अतिशय खडतर बनलं त्यांच्यासाठी पुढे. तर पुढील 12 चेंडूमध्ये त्यांना 29 धावा फटकवायच्या होत्या 14.5च्या रन रेटने.
सामनावीर स्कोरर मैन ऑफ द मैच का नाम बताओ प्लीज. स्कोरर मॅन ऑफ द मॅचचं नाव सांगा, घोषित करावे. स्कोरर तिकडेच आहे ना. नाही इथे पण नाही. योगेश गावडे. ओके. योगेश गावडे. योगेश गावडे यांना विनंती यांना करतो. सामनावीर म्हणून सर्व जे आहेत निवड समितीतले त्यांच्यातर्फे निवड करण्यात आले. योगेश यांनी आपला सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. दोन्ही सर्व संघांनी कॅमेरापासून बाजूला व्हावे प्लीज. सर्व संघांनी कॅमेरापासून बाजूला सर्व संघांनी जरा कॅमेरापासून दूर राहून इथे चालू असलेल्या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. योगेश यांना मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घोषित केलेले आहे. थँक्यू योगेश. आता अजून नॉकआउटचा एक शेवटचा सामना शिल्लक आहे आणि मी KMPD सॅवेज बॉयज यांना आमंत्रित करतो. त्यांचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी त्यांचे आव्हान संपुष्टात आलेले आहे. KMPD 2014चे बॅच सॅवेज बॉयज यांना पुढील पर्वासाठी हार्दिक शुभेच्छा. आयोजकांतर्फे त्यांनी आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी आनंद यांच्याकडून घ्यायचं आहे. आणि पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे तयारी करून यायचं आहे आणि अतिरिक्त धावा या त्यांना महाग पडल्या का याचा विचार करायचा आहे. कारण या 35 धावांमध्ये किमान माझ्यामध्ये तरी 15 ते 16